प्राचीन काळी ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांच्यात कोण श्रेष्ठ या विषयावर वाद झाला. या वादात ब्रह्मदेवांनी स्वतःला सर्वश्रेष्ठ सांगितलं. ब्रह्मदेवांच्या गर्वाचा अंत करण्यासाठी महादेवांनी एक तेजस्वी भयंकर रूप धारण केलं. तेच होतं कालभैरवाचं अवतार. त्याच्या डोळ्यांत अग्नी, हातात त्रिशूळ आणि चेहऱ्यावर प्रचंड तेज होतं. ब्रह्मदेवाने शंकरांना कमी लेखलं तेव्हा शिवांनी आपल्या क्रोधातून कालभैरवाची निर्मिती केली. कालभैरवाने तत्क्षणी ब्रह्मदेवाचं 5वं शीर तोडलं आणि त्यांचा अहंकार संपवला. परंतु ब्रह्महत्येचा पाप लागल्यामुळे कालभैरवाने क्षमेसाठी सर्व तीर्थांमध्ये भ्रमण केलं. शेवटी काशी नगरीत प्रवेश करताच पाप त्याच्यावरून उतरलं. म्हणूनच काशीला मुक्तीची नगरी म्हटलं जातं. त्या दिवसापासून कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणजेच रक्षक मानलं जातं. जो भक्त प्रामाणिकपणे त्याचं स्मरण करतो त्याला काळही काही करू शकत नाही. कालभैरव हे केवळ क्रोधाचं प्रतीक नाहीत, तर अहंकाराचा नाश आणि न्यायाचं रक्षण यांचं दैवी रूप आहेत. जय श्री कालभैरव.